ही आहे सोलकढी. मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये सोलकढी पिण्याची मजा काही वेगळीच असते. कोकणातील प्रसिद्ध ताजेतवाने करणारे पेय म्हणजे सोलकढी. कोकम आणि नारळाच्या दुधापासून आपण बनवतो. आंबट गोड आणि हलकी अशी मसालेदार कढी असते. तर मित्रांनो, कढीमध्ये कोकम, नारळाचं दूध, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर असते. तर मित्रांनो, सोलकढी तर तिचे आपल्याला खूपच फायदे आहेत आणि ते फायदे कोणकोणते आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर बेल प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा. चला तर आजच्या या सोलकढीचे कोणते फायदे आहेत त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला फायदा म्हणजे आपलं पचन सुधारतं. कोकम आणि लसणामुळे अन्न पटकन पचत असतं आणि गॅस आणि ॲसिडिटी एकदम कमी होऊन जाते. त्यामुळे पचन एकदम आपलं सुधारत असतं. पुढचा फायदा, थंड ठेवते शरीर एकदम आपलं. उन्हाळ्यात शरीराला कूलिंग इफेक्ट देत असते ही सोलकढी आणि ही नैसर्गिक कूल ड्रिंक आहे. तर आणि आता तिसरा फायदा, हृदयासाठी एकदम हेल्थी असते. कोकममध्ये असे अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे काय होतं की हृदयाचे आरोग्य सुधारायला एकदम मदत होत असते. आणि पुढचा फायदा म्हणजे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. नियमित जर आपण सोलकढी पिली, त्वचा एकदम ताजीतवानी आणि ग्लोईंग राहत असते. त्यामुळे आपलं एकदम लूक चांगलं दिसतं आणि एकदम आपलं सौंदर्यात वाढ होत असते. पुढचा फायदा असा की वजन नियंत्रणात म्हणजे कंट्रोल करत असते. वजन आपलं हलकी आणि लो कॅलरी असल्यामुळे काय होतं की वजन कमी करायला अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे ज्यांचं वजन जास्त वाढलं असेल त्यांनी आता उन्हाळ्यात रोज सोलकढी पीत जा, म्हणजेच वजन पण कंट्रोलमध्ये राहील. आता पुढचा फायदा कोणता असेल तर उलटी आणि मळमळ कमी करते. जर आपल्याला कधी उन्हामुळे उलटी मळमळ होत असेल किंवा प्रवासात, तर आपण जर सोलकढी पिली तर खूप आराम मिळतो आणि उलटी मळमळ होण्याचे म्हणजे प्रमाण कमी होत असतं. आता पुढचा फायदा कोणता असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते. आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ते आपण नारळाचं दूध, हे सोलकढी म्हणजे नारळाचं दूध असतं आणि ते मसाले शरीराची इम्युनिटी मजबूत करत असतात. त्यामुळे सोलकढी पिणं आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. दररोज 1 ग्लास सोलकढी आणि आरोग्य आणि आपल्या शरीराला थंडावा घ्या. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये सोलकढी ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. सोलकढी ही कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवणारे एकदम पारंपरिक असं पेय असल्यामुळे विशेषतः कोकण भागात हा लोकप्रिय आहे. आणि जरी ती पचण्यासाठी चांगली मानली जाते तरी काही परिस्थितीमध्ये तिचे काही तोटे सुद्धा आहेत. चला तर आपण जाणून घेऊया सोलकढीचे तोटे. सोलकढीचे संभाव्य तोटे म्हणजे पहिला तोटा, जास्त आम्लता म्हणजे ॲसिडिटी. कोकम आंबट असल्यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात जर आपण सोलकढी पिली तर आपल्याला ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. हा झाला पहिला तोटा. आता दुसरा तोटा कोणता असेल तर सर्दी खोकल्यात टाळायचे आहे. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला झाले असेल तर सोलकढी प्यायचं टाळू शकता तुम्ही आणि टाळायलाच पाहिजे. कारण सोलकढी एकदम थंड गुणधर्माचे असल्यामुळे काय होतं की सर्दी खोकला किंवा घसा दुखत असेल तर त्रास जास्त वाढू शकतो. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर सोलकढी प्यायचं शक्यतो टाळा. आता तिसरा तोटा म्हणजे जास्त प्रमाणात घेऊ नका. आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर तुमचं पोट बिघडू शकते. अतिसार, जुलाब, उलट्या किंवा पोटात दुखण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजे लूज मोशन. त्यामुळे सोलकढी जास्त प्रमाणात घेण्याचे टाळा. आता चौथा तोटा म्हणजे तो ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी एकदम काळजी घ्यायची आहे. ज्याला बीपीचा त्रास आहे त्यांनी सोलकढी प्रमाणातच प्या. ती थंड करते, त्यामुळे बी आधीच कमी आहे आणि त्यांनी जर मर्यादित प्रमाणातच घ्यावी. आता पाचवा तोटा म्हणजे नारळाच्या दुधामुळे काय होतं की आपलं वजन वाढते. त्यामुळे नारळाच्या दुधात एकदम फेंट जास्त असते. त्यामुळे काय होतं की रोज जास्त प्रमाणात जर आपण सोलकढी पिली तर आपलं वजनामध्ये
वाढवण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपण मोजकच सोलकढी प्या. आता शेवटचा आणि 6वा तोटा म्हणजे ॲलर्जीची शक्यता. म्हणजे काय लोकांना काय आहे की नारळ किंवा कोकम यांची एकदम ॲलर्जी असू शकते. त्यामुळे त्या लोकांनी सोलकढी पिण्याचं शक्यतो टाळा आणि प्यायची तर कमी प्या. म्हणून सोलकढी पूर्णपणे वाईट नाहीत, पण मर्यादित प्रमाणात जर तुम्ही घेतली तर ती एकदम फायदेशीर आहे. आणि शरीराच्या प्रकृतीनुसार सेवन केली तर आपल्याला कोणताही तोटा होत नाही. त्यामुळे मित्रांनो, हे होते सोलकढीचे एकदम फायदे आणि तोटे. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त वापरली किंवा घेतली तर तिचा आपल्याला परिणाम वाईट होत असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट मर्यादितच वापर करा किंवा घ्या. तर मित्रांनो, असे होते सोलकढीचे फायदे आणि तोटे. सोलकढी पूर्णपणे वाईट नाही आणि पण मर्यादित प्रमाणात घेतली तरच फायदेशीर ठरते. शरीराच्या प्रकृतीनुसार सेवन करणे महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सोलकढी बनवून आणि त्याची टेस्ट घेऊन पहा. बघा उन्हाळ्यात किती छान असं फ्रेश वाटतं. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.